आणि आता बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया टॉप 25 मधून। दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरेंना मोठा दिलासा, दिशाचा मृत्यू अपघातीच या युक्तिवादावर पोलीस ठाम, कोणताही घातपात किंवा हत्येचा प्रयत्न दिसत नाही, पोलिसांची माहिती। दिशा सालियन मृत्यू प्रकरणी सतीश सालियन यांच्या याचिकेवर 2 आठवड्यात उत्तर द्या, हायकोर्टाचे राज्य सरकारला आदेश। दिशाचा मृत्यू अपघातीच या युक्तिवादावर पोलीस ठाम आहेत, कोणताही घातपात किंवा हत्येचा प्रयत्न दिसत नाही, मालवणी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकरांचं प्रतिज्ञापत्र। दिशा सालियन प्रकरणात सत्ता आणि यंत्रणांचा गैरवापर, संजय राऊतांचा आरोप, फडणवीस नितेश राणेंनी नैतिकतेच्या मुद्द्यावर माफी मागितली पाहिजे, राऊतांचं वक्तव्य। दिशा सालियन प्रकरणात पुरावे नष्ट करण्याचं काम ठाकरेंच्या काळात झालं, भाजप नेते राम कदमांची टीका, नितेश राणे माफी मागणार नाहीत तर तत्कालीन ठाकरे सरकारनं हात जोडून माफी मागावी, राम कदमांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर। रोज सकाळी एकनाथ शिंदेंची बदनामी करतात तेव्हा ते माफी मागणार का, उदय सामंतांचा संजय राऊतांना सवाल। आज पोलिसांच्या रिपोर्टमध्ये स्पष्ट झालं की ठाकरे कुटुंबाला अडकवण्याचा भाजपचा प्रयत्न फसला, नाना पटोलेंची प्रतिक्रिया, आदित्य ठाकरेंवरचे आरोप कसे खोटे आहेत हे पोलिसांनी दाखवलं, पटोलेंचं वक्तव्य। महाराष्ट्रात अवघ्या 3 महिन्यात 767 शेतकऱ्यांच्या आत्महत्या, तरी सरकार गप्प का, राहुल गांधींचा सरकारला सवाल। एकीकडे धनदांडग्यांची कर्ज मोदी सरकार माफ करतंय तर दुसरीकडे शेतकरी कर्जमाफीकडे दुर्लक्ष करत असल्याचा राहुल गांधींचा आरोप आहे। मनसे कार्यकर्त्यांनी दुकानदाराला केलेल्या मारहाणी विरोधात व्यापाऱ्यांचा एल्गार, मीरा भाईंदरमध्ये व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांकडून दुकान बंद, मराठीतून बोलण्यास नकार दिल्यानं दुकानदाराला मारहाण, मनसेचा दावा। कायदा हातात घेणाऱ्यांना शिक्षा होईल, फेक नरेटिव्ह पसरवण्याचं काम सध्या सुरू आहे, मनसे कार्यकर्त्यांनी दुकानदाराला केलेल्या मारहाणीवर भाजप नेते राम कदम यांची प्रतिक्रिया। अमराठी माणसाला चोप देणं योग्य नाही, कारवाई होणं योग्यच, मनसे कार्यकर्त्यांनी दुकानदाराला केलेल्या मारहाणीवर आशिष शेलारांची प्रतिक्रिया। मराठीचा आग्रह महाराष्ट्रात नाही तर कुठे करायचा, जयंत पाटलांचा मनसे कार्यकर्त्यांनी दुकानदाराला केलेल्या मारहाणीवर सवाल, मारहाणीचं समर्थन नाहीच मात्र लोकांनी भावना समजून घ्याव्यात, जयंत पाटलांचं वक्तव्य। साताऱ्यातील सालपे गावात विहिरीत बुडून मायलेकराचा मृत्यू झालाय, लोणंद पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद, या प्रकरणाचा सखोल तपास लोणंद पोलिसांकडून सुरू। नाशिकमध्ये पुन्हा बांधकामाच्या खड्ड्यात पडून 9 वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय, 2 दिवसातील ही दुसरी घटना आहे, बिल्डर्सच्या निष्काळजीपणामुळे एकूण 4 अल्पवयीन मुलांचा मृत्यू झालाय। साताऱ्यातील शाहूपुरी गावात घरकाम करणाऱ्या महिलेचा 10.5 तोळे सोन्यावर डल्ला, पोलिसांकडून संशयित महिलेला अटक करत 9,60,000चं सोनं हस्तगत। मुंबईतील वडाळ्यात पत्नीसोबत अनैतिक संबंध ठेवल्याच्या संशयावरून एका तरुणावर जीवघेणा हल्ला, हल्ल्यानंतर आरोपी जुनेद खान स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। जळगावातील फुलगाव परिसरात गावठी कट्टा हातात घेऊन फिरणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली, स्थानिक गुन्हे शाखेकडून पुढील तपास आता सुरू आहे। धाराशिवच्या चिंचपूर बुद्रुकमधील मद्यपी शिक्षकाचं निलंबन, 28 जूनला शिक्षक TN मोहोळकर दारू पिऊन शाळेत आल्यानं पालक संतप्त। धाराशिवमध्ये बँक मॅनेजरनं स्वतःवर चाकू हल्ला करत रचला चोरीचा बनाव, लोकमंगल कोऑपरेटिव्ह बँकेतून 25 लाखांची रक्कम लंपास, पोलिसांकडून बँक मॅनेजरला अटक, गेमिंगमध्ये पैसे गमावल्यानं चोरी केल्याची आरोपीकडून कबुली। ठाणे स्थानकाशेजारी असणाऱ्या डेपोमध्ये ठाकरे सेनेच्या वतीनं आंदोलन, खड्ड्यात ऊसाची शेती आणि रोपटं लावून निषेध, छोटे भाऊ मोठे भाऊ खड्ड्यांचे पैसे मिळून खाऊ अशा घोषणाबाजी। गडचिरोलीत आदिवासी बांधवांचा खांद्यावर गाडी घेत तुडुंब भरलेल्या नाल्यातून जीवघेणा प्रवास, गुंडेनूर नाल्यावरील पुलाचं बांधकाम अपूर्ण राहिल्यामुळे नागरिकांची गैरसोय, पुलाचं बांधकाम तात्काळ पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी। नवापूरमधील शेवगे गावात अंत्यसंस्कारासाठी आदिवासींचा नदीतून जीवघेणा प्रवास, वारंवार पुलाची मागणी करूनही प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष, नागरिकांचा संताप। कोल्हापुरातील बड्याची वाडी गावात रस्त्यांची दुरावस्था, आजीला बैलगाडीतून रुग्णालयात न्यावं लागल्यानं गावकऱ्यांचा संताप, प्रशासन रस्त्यांच्या मागण्यांकडे वारंवार दुर्लक्ष करत असल्यानं गावकऱ्यांचा मतदानावर बहिष्कार।